नमस्कार सगळ्यांना. शुभ सकाळ. नमस्कार. आपण 5 मिनिटं थांबू. नमस्कार. 5 शुभ मिनिट. सकाळ. शुभ सकाळ. सगळ्यांना जॉईन होऊ दे, मग आपण वर्ग सुरू करूया. आज आपला पहिला वर्ग आहे ना. आज आपण सर्वप्रथम आपली ओळख करून घेऊया. ठीक आहे. मला तुमची नावं सांगणार. तुमचं नाव, तुमच्या शाळेचं नाव आणि तुम्ही कितवीत आहात, कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहात हे सांगणार मला. एकेकाने सांगा. माझं नाव आहे रेयांश. मी न्यूरायझर इंटरनॅशनल स्कूल मध्ये असतो आणि मी फर्स्ट ग्रेड मध्ये आहे. छान रेयांश. पुढे कोण सांगणार आता. सांग. माझं नाव आहे स्पृहा. मी सांदीपनी मध्ये आहे. मी फर्स्ट ग्रेड मध्ये आहे. अच्छा. अजून कोण आहे. स्पृहा, त्यानंतर सान्वी पण आली आहे ना. सान्वीने हात वर केला. सान्वी दे मला. मी प्ले वन मध्ये आहे. माझं नाव सान्वी आहे आणि मी विद्यासागर मध्ये आहे. छान. आणि अजून विद्यासागर स्कूल मध्ये आहे. छान. प्रांजली. प्रांजल. आता मी माझी ओळख करून देते. माझे नाव संपदा सावे. आपण मध्यम गट ह्या वर्गात आहोत आणि अनुराधा मॅडम आहेत आपल्यासोबत. त्या पण त्यांची ओळख करून देतील. हॅलो, नमस्कार. आवाज येतोय माझा? हो, येतोय मॅडम. माझे नाव अनुराधा बोरसे. मी नागपूरवरनं बोलते आहे. आपण मध्यम गटामध्ये आहोत. तर आज आपण मराठीची ओळख करून घेऊयात. तुमचे छंद कोणकोणते आहेत, हॉबीज काय आहेत तुम्हाला सांगणार. आज आपल्या गटामध्ये 5च मुले आले आहे का आज? 5च दिसते आहेत ना. हॅलो, सान्वी. कोण कोण आलाय आपल्या गटामध्ये आज? तुझे फ्रेंड कोण आहे यामध्ये? सान्वी, कोण कोण आलाय इथे? कोण कोण आहे? आवाज नीट येत नाहीये. आवाज नाही येत आहे का? येत आहे? येतोय. येत आहे ना. मॅम, तुमचा आवाज आहे ना मध्ये मध्ये थांबून थांबून येतोय. मी सान्वीचे बाबा बोलतोय. मी पिक्चर मध्ये नाहीये, पण जस्ट तुमचा ना आवाज थांबून थांबून येतोय. मॅडमचा पण आधी ना संपदा मॅडमचा पण थोडस. ओके ओके. मी नेटवर्क अजून हे करते. क्लिअर नाही येत आहे का आवाज? हा, आवाज क्लिअर आहे, पण मध्ये कधी कधी थांबतो. आता ठीक आहे का? हा ठीक आहे, पण ना काय होतं संपदा मॅडम, तुमचा इंटरनेटला इश्यू आहे. हा त्रोटक येतो. म्हणजे ना असं तुमचे काही काही वर्ड्स असे जातात. म्हणजे
आमच्याकडे बँडविड्थ बरीच आहे, म्हणजे आम्ही शी सिटिंग ऑन द हाय स्पीड इंटरनेट ऍक्च्युली 100 MBPS वर आहे, त्यामुळे इकडे साधारण म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. मला वाटतं तुम्ही फोनवर जॉईन केल्यामुळे असेल कदाचित, तर बघा म्हणजे. ठीक आहे, मी वायफाय फोनही जॉईन करते. हा. मला तर आवाज येते मॅम. अजून एक जॉईन झाली आहे, तिची पण आपण ओळख करून घेऊया. एक प्रांजल आहे आणि अजून कोण जॉईन झालंय? तुमची ओळख करून देणार, नाव, तुम्ही कुठल्या शाळेत आहात आणि तुमचे हॉबीज सांगा. अनम्यूट कर. प्रांजली. मी आहे. हम्म. प्रांजली खाडीलकर आपली ओळख करून देणार? आणि अजून एक झिओमी म्हणून जॉईन झालंय, तुझी पण ओळख करून देणार? माझं नाव पंक्ती आहे. मी हम्म. सेकंड स्टँडर्ड मध्ये आहे. माझं स्कूलचं नाव वापी पब्लिक स्कूल आहे आणि अच्छा, मी सेकंड अल्फा मध्ये आहे. छान. प्रांजली, तुझी ओळख करून देणार? सान्वीला काय सांगायचंय? छंद सांगतेस तुझे? मला माझी हॉबी सांगायची आहे. सांग सांग. मला मला जास्त डान्स आणि पेंटिंग करायला आवडतं. छान. डान्स म्हणजे कोणता डान्स शिकतेस? भरतनाट्यम, कथ्थक की आणखी? भरतनाट्यम. अरे वा, खूप छान. माझ्या शाळेत. तुला मराठी भाषा येते आता? हो. सान्वीला येते का मराठी बोलायला? आवाज येत नाहीये. मराठी बोलायला येतं का विचार? सान्वीला हो, मराठी बोलायला मराठी बोलायला येतं मला. आवडतं तुला मी मराठी? मराठी बोलते आणि शाळेत इंग्लिश बोलते. मला दोघे येतात. अच्छा, वेरी खूप छान, खूप छान. अगं शुभ्रा काय सांगणार आहे? मराठी अल्फाबेट्स कोणाकोणाला माहिती आहेत? स्कूलमध्ये तुमच्या हिंदी कोणाकोणाच्या आहे? माझे. अच्छा. आणि बाकीच्यांचं? तुझ्या पण आहे, स्पृहाच्या आहे. अद्वैत, तुझ्या आहे? हो आहे. आहे. तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहेस अद्वैत? मी फर्स्ट स्टँडर्डला आहे. अरे वा, माझ्याजवळ पण आहे. छान. ते शाळेत म्हणजे तुम्ही एक मिनिट, मी विचारू का काही? यांनी सगळ्यांनी स्वतःच्या नावाने जॉईन केलंय का मुलांनी? हो हे Xiaomi केलंय. कोणाचं नाव हे आहे फोन? Xiaomi ग्रुप, हा. 2411 DRN. हा, कुणाचा फोन आहे हा? तुझ्याबद्दल विचारतो. हा, ते रिनेम करून घ्या बरं नाव. एक मिनिट करतो. हा, काय नाव आहे तिचं? पंक्ती शिंदे. मे बी तिच्या हा. फोनच्या नावाने दिसते. मी एक मिनिट करून घेते. हा, करा. हा, कारण ते नावाप्रमाणे आम्ही आता एंट्री देणार, असे फोनच्या नावाने नाही एंट्री मिळणार. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येकाने रिनेम करून घेणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही क्लास जॉईन करता तेव्हा. चालेल, संपदा मॅडम करा. तर अद्वी, तू सांग आता तुझं. तर मुळाक्षरांची ओळख आहे सगळ्यांना?
बोला. सान्वी हो काय करते? हो इकडे मला बघ. माहितीये आ इ मला माहितीये. मला नाही माहिती. माहितीये तुला? अरे वा. चल रियांश म्हणून दाखव बरं कोणते कोणते आहेत तर. आ सरळ बसायचं सरळ. सरळ कानात बोट नाही घालायचं. काय बोट काढून टाक. सरळ हो. तुझ्या समोर पकड. कॅमेऱ्याला समोर पकड बेटा. आ इ उ उ ऊ ए आई ओ औ हा. तुझं व्यंजन व्यंजन माहिती आहे का? अजून एक जॉईन झालंय आता. हा. तीच आहे ती पंक्ती शिंदे. पंक्ती शिंदे. अच्छा अच्छा. हा ठीक आहे. तर झालं. आणि सगळ्यांनी एका वेळी अनम्यूट करायचं नाही. ज्यांचं नाव सांगितलं त्यांनीच अनम्यूट करून बोलायचं. आणि सगळ्यांनी बाकीच्यांनी म्यूटवर राहायचं. ठीक आहे. सान्वी बंद कर तुझा माईक. मी बोलू का? हो बेटा बोल. बोल बोल. बोल ना. सान्वी बोलते ना. एकेकाने बोला. सुरुवातीपासून अद्वैत पासून सुरू करूया. अ ते अहा बोलून दाखवायचं. चालेल? हो हो. चल बोल. बोल अद्वैत. आ इ उ रू ए आय ओ औ आहा. छान. आता बाबा काहीतरी झालं लॅपटॉपला. माईक बंद कर बेटा. सान्वी काय काय तुझा स्पीकर बंद करून टाक. म्यूट बंद करते. आता अनुराधा मॅडम आणि सपदा मॅडम तुम्ही दोघी म्यूट करू शकता त्यांना. ज्यांचा माईक ऑन ठेवला त्यांना पटकन म्यूट करून टाकायचा. आणि ज्यांच्याशी बोलायचं त्यांना ऑन करायला लावायचं किंवा तुम्ही ऑन करून द्यायचा. ठीक. हो. पंक्ती बोलतेस अ ते अहा पर्यंत. पंक्ती आता अ आ इ उ ए आई ओ औ हा. छान. आता प्रांजली बोल बरं. पंक्ती शिंदे. केलं मी. हा बोल ना. वर बोल. आ इ उ ए आई उ औ हा. छान. सगळ्यांना मराठी आवडतं बोलायला, मराठीतल्या गोष्टी ऐकायला, मराठी आकडे म्हणायला आवडतं? मज्जा येते? आज आपला पहिला वर्ग आहे. पहिल्या वर्गात आपण जनरली थोडीशी मराठीची तोंडओळख, थोडे आकडे, अगदी सुरुवातीचे आकडे आणि थोडं सामान्य ज्ञान असं घेतो. तर आज सुरुवात आपण गोष्टीने करूया. कुणाला छान गोष्ट सांगता येईल मराठीतून? कोणती गोष्ट? कोणाला येते? हात वर करा बरं. मला मराठीत सांगायची. मराठीत सांगायची आहे गोष्ट. छोटीशी असली तरी चालेल. कोण सांगणार? करून दाखव. मला काहीतरी सांगायचं. एका दिवशी सगळे बसले होते देव आणि मग नारद मुली आले आणि मग नारद मुलीने म्हणलं कोण नाटक जिंकेल.
मग सगळ्यांच्या वाहनाला बसले आणि मग सगळ्यांच्या वाहनाला बसून गेले एक राऊंड लावून मारून आणि गणपती बाप्पा त्यांना दिसलाच नाही, पण गणपती बाप्पा आला होता पहिला, का तो हुशार सगळ्यात आणि तो आपल्याला बुद्धी देतो. खूप छान. खूप गणपती आणि बाप्पा आई आपल्याला- बाबांना प्रदक्षिणा घातली. हो, गणपती बाप्पा हा बुद्धीची देवता आहे. आपल्या सगळ्यांना तो बुद्धी देतो. म्हणून त्याला प्रथम पूज्य असंही म्हणतात, की कोणतीही पूजा करण्याआधी सगळ्यात पहिली पूजा गणपती बाप्पाची केली जाते आणि नंतर मुख्य पूजा सुरू होते. मग आपल्या शाळेचंही तसंच आहे. आपण जेव्हा शाळा वर्ग आपला सुरू होतो, तेव्हा आपण एक प्रार्थना म्हणतो. हेच अमुचे मागणे अन हीच अमुची प्रार्थना. ह्या प्रार्थनेने आपला वर्ग सुरू होतो. आज तुमचा पहिला वर्ग आहे. तुमच्या ग्रुपवर आपल्या ग्रुपवरती प्रार्थना शेअर केलेली आहे, ती ऐकून ठेवायची. पुढच्या वेळेला आपला वर्ग जेव्हा सुरू होईल तेव्हा मग त्या प्रार्थनेने वर्ग सुरू होईल आपला. ठीक आहे. अजून कोण गोष्ट सांगणार? सान्वीने छान गोष्ट सांगितली. आणि माझ्या आईने पण सांगितलं होती माहिती. छान. अजून कोणाला येते? स्पृहा, रेयांश, प्रांजली, पंक्ती, अद्वैत. अद्वैत तू हात वरती केलायस? अनम्यूट कर आणि सांग. हात वरती नाही केले. अच्छा. तुला काय येतं मग? कविता येते का? काय येते तुला मराठीमध्ये? अद्विकला काय येतं? गाणं येतं एखादं कुणाला? बडबड गीत वगैरे? तान्वीला येतं का? ठीक आहे, तर म्हणून दाखव ना. अनम्यूट कर, अनम्यूट. पैंजनाचं नाठाला गोल कानी ग, उमटावा पाऊदीचे कोणारी ग. हिरवी साडी हेवी साडी हेवी चोली लंगी रेवली, वैभवाचे साडेसाज गला घालून, कोल्हापूरची अंबाबाई दारी आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. छान. झाली. मॅडम चल, आकडे प्रांजली. अनुराधा मॅडम हा, आकडे घेऊयात का आज 1 ते 10? हो हो, चालेल ना, चालेल. सगळ्यांनी लक्ष इकडे द्यायचं. प्रांजली, तू काय करतेय? रियांश, तुझा कॅमेरा बरोबर ठेव. आकडे कोणाला येतात? कोण म्हणू शकतो छान आकडे? अजून कोणाला येणार? मला रियांश, येत तुला येतं प्रांजलीला? हा, जे येतं ते म्हणून दाखव. जेवढे येतात तेवढे 10 पर्यंत म्हणून दाखव. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10. मी बोलू? हो हो, मी बोलू? म्हण ना. हो हो, म्हण. आधी पंक्ती म्हणेल. 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. हा, आणि समोरचे येतात
स्पृहाने पण हात वर केले. स्पृहा बोलशील? हा पुढे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असं बोलता येईल. 1 2 3 बोट आणि आकडे म्हणता येईल. हा. हा, रियांश म्हणतोय. प्रांजली, प्रांजली तुला आकडे बोलायला आवडतं? मला फक्त 8 पर्यंत येतं. जेवढं येतं तेवढं बोल. जेवढं येतं तेवढं. 1 2 3 4 5 6 7 8 कसं होतं? 9 10. हा, मॅडम दाखवतायत बघ तसं. बोटावरती दाखवता. असं दाखव ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शाबास, हा. जमलं तुला. आता व्हेरी रियान. गुड. रियान तू दाखव आता. रियान अनम्यूट कर. हा बोल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हातावरती कर. तुझे बोट दाखव. बोट कुठे आहे तुझे? हात हात कुठे आहे? हा आता दाखव हातावरती. हा करून दाखव आता. मला दिसतच नाहीये तुझे हात. हा हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे वा खूप छान. अद्विक हा अनम्यूट कर तुझा. मला आकडे येतात. हा आता बोटावर. तुझे 1 हात 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. वा मस्त छान. परत कोणाला येतो? कोणाला 31 येतं? 32 33 34 35 36 37 38 39 40. वा छान. म्हणजे 1 ते 10 आकडे तुम्हाला सर्वांना तोंडी बोलता येतात. पुढच्या वर्गामध्ये आपण ते लिहायला पण शिकूया, स्टेप बाय स्टेप. आणि क ख ग घ कोणाला माहितीये? लाव. मला येते. तू पाठी करून लाव. हा, बोल बरं. क ख ग घ न क ख ग घ अंक छ छ ज ज ञ ठ ठ ड ढ न थ थ द थ न प फ भ भ म य र ल व श श स ह श त्र ग. ह ळ क्ष ज्ञ. की मॅम छान म्हणतेस. परत अजून कोणाला येते? सख ग घ कोणाला येतं? नाही. सान्वीला येतं? ए सान्वी कोणाला येतं?
प्रांजली कुठे बघतीये? ठीक आहे, पुढच्या वर्गापासून आपण येते घेऊया. तुला? सामान्य ज्ञान घेऊया का मॅडम? आठवड्याचे वार वगैरे. आठवड्यामध्ये किती वार असतात? कोणाला येतं? कोणाला येतं? इंग्लिश मधले सगळ्यांना माहिती असतील. मंडे, ट्युसडे. मराठीतले माहितीये? नाही माहिती. नाही माहिती. अजून? तुला माहिती आहे सोमवार मंगळवार बस बस रविवार. मला माहिती आहे. माहिती आहे का? बोल बरं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. रविवार. आज कोणता वार आहे? आज कोणता वार आहे? आज कोणता वार आहे? रविवार. रविवार. रविवार इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मला आवडला. इंग्लिश मध्ये काय म्हणतात रविवारला? संडे. संडे. हा, मग तुम्हाला संडे आवडतो की स्कूल डेज आवडतात? स्कूल डेज. स्कूल डेज आवडतात. संडे मला कोणाचा पण स्कूल डेज आवडतात. मला काय? संडे सॅटरडे आवडते. संडे सॅटरडे आवडते. मग संडे आणि सॅटरडेला तू काय करतोस रियांश? स्पेशल काय करतो? एन्जॉय. एन्जॉय करतो. बाहेर जातोस. हॉबी क्लासेसला जातो. छान. मला जिम्नॅस्टिक्स पण जातो म्हणून. सगळंच आवडतं. सगळंच आवडतं. मला पण गाल आवडतं. हम्म. मला पण गाल आवडतं. हम्म. आज काय आहे स्पेशल तर? आज काय आहे आपल्या इकडे? कोणता सण आहे आज? आज काय स्पेशल आहे? काय माहिती आहे? कोणाला माहिती आहे आज काय? काय आहे आज? महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री. महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री. कोणी कोणी उपास केला आज? उपास कोणाला? महाशिवरात्री. हो का? कोणत्या देवाचा असतो हा उपवास? कोणत्या देवाचा असतो? रियांश, रियांश कुठे बघतोय? कोणत्या देवाचा आहे आज उपवास? कोणत्या देवाचा आहे? शंकर महादेव. हो का? तू पूजा केली का मग तुम्ही लोकांनी? जय जय केलं? जय जय केलं का सर्वांनी? आम्ही करणार चाटल. अच्छा, हो. मॅम, मला शिवाजी महाराजांची गाणं पण येते. बोल ना, मस्त. बोल बोल. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवदान वेष्टित, अष्टवदान जागृत, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्री श्री श्रीमंत, श्री श्री श्रीमंत, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय,
नमो पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव. खूप छान, खूप मस्त. अजून काय येतं तुला? शंकराचं येतं काही? येतं म्हणून दाखव. शंकराचा श्लोक येतं का? हो येतो शंकराचा श्लोक. हा म्हणून दाखव. छान. हो म्हणते कर्पूरगौरं कौवलटालं सौसालसालं भुजगेन हालं सदा वसन्तं हृदयविन्दे भवं भवानी सहितं नमामि. म्हणता माझा माझा येतं पुढे? म्हण. डोलेस येत आहे ना? अजून कोणाला येतं? सांचली, तू काय करतेय? तुला काय येतं? कोणतं गाणं येतं तुला? हिंदी अनम्यूट कर. गाणं काय? हिंदी गाणं येतं हिंदी हिंदीवाला हिंदी गाणं येतं? येतं सारे की सारेचं. कोणतं सारे येतं की हिंदी? सारे येतं बरं हिंदी म्हणून टाक. गाणं. म्हणून टाक. पूर्ण म्हणू का सारे की सारे? सारे चालेल के चालेल बोल. सारे गमा बोले करेगा थे चले सारे के सारे गमा बोले करेगा थे चले. पापा नहीं है घानी सी दीदी दीदी के साथ है सारे सारे के सारे गमा को लेकर गाते चले. 1 2 सांसें निकले रो सवेरा दूर करे अंधियारा रे सरेशम किरणों ने किया उजियारा. सांसें निकले रो सवेरा दूर करे अंधियारा रे सरेशम किरणों ने किया उजियारा. ला 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 भंवरे के जैसे फूलों पे सारे गाते चले सारे के सारे गमा को लेकर गाते चले. पापा नहीं है घानी सी दीदी दीदी के साथ सारे सारे के सारे गमा को लेकर गाते. ग से गुनगुन ग ग ग मा से मध्यम मा 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 प से एक पुजारी. ग से गुनगुन ग ग ग मा से मध्यम मा 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 प से एक पुजारी. ग से गुनगुन ग ग ग मा से मध्यम मा 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 प से एक पुजारी. सा सा रे ग ग म प प म ग म प प म रे म ग. सा सा रे ग ग म प प म ग म प प म रे ग सा. ग से गुनगुन करता है घूमे क्या रे बस मीठे बोलो मैं बस एक पुजारी. ग से गुनगुन ग ग ग मा से मध्यम मा 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 पा से एक पुजारी. ग से गुनगुन ग ग ग मा से मध्यम मा 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 प से एक पुजारी. ला 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 भंवरे के जैसे फूलों पे सारे गाते चले सारे के सारे
गमा को लेकर गाते चले, पापा नहीं है धनी सी दीदी, दीदी के साथ है सारे, सारे के सारे गमा को लेकर गाते चले, गाते चले, गाते चले. वा वा वा, टाळ्या वाजवा सगळ्यांनी त्यासाठी. खूप छान, खूप खूप छान. आवाज येतोय सगळ्यांना? टाळ्या होऊ द्या त्याच्यासाठी, प्रांजलीसाठी. सगळ्यांनी 3 वेळा क्लॅप करा. 1 2 3. मला तुमचा आवाज छानचे नाही येते. हो का? बोल ना. रियान बोलतो ना? बोलतोय ना तू? तुला काय नाही. म्हणायचंय? मला तुमचा आवाज छानचे नाही येते. काय येते म्हणून दाखव ना. एका वेळेला तर आपण मगाशी 7 वार पाहिले ना? 7 वार आपण पाहिले ना? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. मग हे वार कुठून आले? कोणी निर्माण केले? माहितीये तुम्हाला? कोणी शोधून काढले हे वार? असे आठवड्याचे 7 वार ठेवायचे आणि प्रत्येक वाराचं हिंदू संस्कृतीमध्ये, मराठी संस्कृतीमध्ये एक वेगळं महत्व आहे. प्रत्येक वाराची एक एक देवता आहे आणि वेगळं महत्व आहे. तर कुणाला माहितीये हे कोणी वार निर्माण केले? गेस करता येईल? एनी गेस? कुठलाही कसाही गेस चालेल, चुकला तरी हरकत नाही. आपल्या सोलार सिस्टीम मधनं ते नाव काढलेत. ग्रहांची, प्लॅनेट्सची नावं आहेत. बरोबर. अजून? आज कोणता सण आहे आपण म्हटलं? कोणता सण आहे आज? महाशिवरात्री. मग महाशिवरात्रीला आपण कोणाची पूजा करतो, कोणाची उपासना करतो? धन्यवाद. शंकर शंकर महादेवांची पूजा करता आपण. हो, शंकर महादेव किंवा आपण त्यांना भोलेनाथ म्हणतो, त्यांची पूजा करतो. तर ह्या महादेवांनी हे 7 वार निर्माण केलेले आहेत. म्हणजे आपण जिओग्राफिकली बघितलं तर ते प्लॅनेट्स वरून पण आहेत. पण मी तुम्हाला सांस्कृतिक दृष्ट्या सांगते. आपली जी मायथॉलॉजी ज्याला म्हणतो, पुराण आहेत, त्यातलं शिवपुराण नावाचं एक पुस्तक आहे, ज्याच्यात शंकर महादेवांचं पूर्ण वर्णन आहे. त्यांचं महत्व, त्यांनी काय काय केलं ह्या सृष्टीसाठी. तर त्या शिवपुराणानुसार शंकर महादेवांनी हे 7 वार निर्माण केले आणि प्रत्येक वारासाठी एक एक देवता दिली. तर पहिले 2 वार येतात रविवार आणि सोमवार. हे दोन्ही वार शंकर महादेवांचे आहेत. त्यावेळेला आपण रविवारी, रवी म्हणजे सूर्य, सूर्याची उपासना करायची असते आणि पूजा करायची असते. सोम म्हणजे चंद्र, मनाला शांती मिळण्यासाठी किंवा सगळं शांतता, स्थैर्यासाठी चंद्राची उपासना आणि महादेवांची उपासना केली जाते. तो सोमवार. नंतर येतो मंगळवार. मंगळवार हा गणपती बाप्पाशी संबंधित आहे. आता म्हटलं ना, गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. तर बुद्धीशी संबंधित गणपतीच्या उपासनेसाठी मंगळवार आहे. बुधवार हा श्री विष्णूंसाठी आहे. ज्यांना विष्णूंची उपासना करायची असेल तर बुधवार विष्णूंशी संबंधित आहे.
गुरुवार आपल्या गुरूंशी संबंधित आहे. म्हणजे जे आपल्याला ज्ञान देतात, नॉलेज देतात किंवा आणि आपल्या शिकवतात. हो, बरोबर शिकवतात. शुक्रवार हा इंद्राशी संबंधित आहे. शनिवार हा यमदेव आणि शनी देवता यांच्याशी संबंधित आहे. तर महादेवांनी सगळं चांगलं रेग्युलेट होण्यासाठी, सुरळीत होण्यासाठी हे 7 वार निर्माण केले आणि प्रत्येक वाराची एक एक देवता ठेवली. आणि आपण जर जिओग्राफी असेल तुम्हाला त्यानुसार विचार केला तर प्रत्येक प्लॅनेटनुसार एक एक वार आहे. सॅटर्न, ज्युपिटर, मार्स ह्यांच्यानुसार एक एक वार आहे आणि आपण पौराणिक दृष्ट्या विचार केला आपली संस्कृती, आणि पुराण तर ते आपल्या असं आहे. टीचर पण खूप शिकवतात हो, टीचर पण आणि खूप शिकवतात. चांगलं नॉलेज देतात. हो, शाळेतले टीचर तुम्हाला सगळं शिकवतात. सगळे सब्जेक्ट शिकवतात. शाळेत तुम्ही 10th 12th पर्यंत अभ्यास करता ते तुमच्या शिक्षकांमुळेच शक्य होतं. हो. आणि आपली आई आणि आपले बाबा हे सुद्धा आपले प्रथम गुरु असतात. ठीक आहे. अद्विकला काय बोलायचंय? काय नाही. असं बोल ना. असंच बोलायचं नव्हतं. काय बोलायचं नाही तुम्ही असं केलं. स्पृहाला बोलायचे काही? अच्छा. सूरज. सुरुवात खाऊन दाखवतीये. त्यानंतर छोटे छोटे पझल्स कोणाला येतात? फनी पझल्स असतात, ओडी असतात. ती कोणाला विचारायला आवडतात? येतं कोणाला मराठीतलं एखादं कोडं? नाही. नाहीये. ठीक आहे. पुढच्या वेळेला आपण जेव्हा क्लास घेऊ तेव्हा सगळ्यात प्रथम आपण प्रार्थना घेऊ. प्रार्थनेने वर्ग सुरू होईल. तर जी प्रार्थना आपण ग्रुपवर शेअर केली आहे ती सगळ्यांनी वाचून ठेवायची. थोडीफार जमलं शक्य झालं तर पाठ करून ठेवायची. त्यानंतर आपण थोडंसं भाषा विषय घेऊ. म्हणजे आपलं अ, आ, इ, ई, क, ख, ग, घ तुम्हाला कितपत लिहिता येतं, कितपत वाचता येतं, नवीन शब्द किती बनवता येतात. गणितामध्ये आपण अंक घेतो. 1 ते 10 अंक आपल्याला लिहिता आणि वाचता दोन्ही आले पाहिजेत. 1 ते 50 अंक आपल्याला बोलता आले पाहिजे. आणि सामान्य ज्ञानमध्ये हेच आठवड्याचे वार किंवा मराठी महिने, मराठी सण, त्यानंतर म्हणींवरून गोष्ट, नवीन म्हणी बनवणं म्हणजे म्हणी शिकणं हे सगळं सामान्य ज्ञानमध्ये असेल. नाती कोणाला काय म्हणतात? नाती घेऊयात का मॅडम आज? हा, घेऊया ना. कोणाला काय नाती कोणाला म्हणतात? माहिती? हा, घेऊयात ना. रिलेशन्स माहितीयेत कोणाला काय म्हणतात तुम्हाला सांगता येईल? तुमच्या आईच्या बहिणीला काय म्हणणार तुम्ही? मावशी. मावशी. तर आणि आईच्या भावाला? मामा. 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 आणि तुमच्या पप्पाच्या भावाला काय म्हणणार? बाबांच्या भावाला? अंकल. नाही. इथून मराठीमध्ये? काका. मराठीमध्ये का? काका. हा. आणि काकांच्या पत्नीला काय म्हणणार? काकी. हा. आणि तुमच्या बाबांच्या मोठे जे भाऊ असतील तुमच्या बाबांचे त्यांना काय म्हणणार तर? आ?
काकू तुमचे बाबा आहे, बाबांच्या मोठ्या भावाला काय म्हणणार? काका आणि छोट्या भावाला काका म्हणणार, तर मोठ्या भावाला काय म्हणणार? तुमचे ते बाबा आहे ना, त्यांच्या मोठ्या भावाला कोणाला येतं? दादा नाही. मोठे बाबा काय म्हणणार? दादा बोला मॅम. आणि बाबांच्या बहिणीला काय म्हणणार? बहिणी बाबांच्या सिस्टरला काय? आत्या. बरोबर. तर स्पृहाला किती आत्या आहेत? का ग स्पृहा? माझ्या बाबाला आहे, मला नाही आहे. तुला किती आते आहे? एकच आहे. रुची किती आहे? मधुर एकच आहे. एक आहे. कोणत्या गावाला राहते? पण गेलो होतो पुण्याला. कोणत्या गावाला राहते तुझी आत्या? श्रीरामपूरला. अरे बा, काय नाव आहे तुझ्या आत्याचं? मला नाही माहिती. आत्याचं नाव नाही माहिती? नाही माहिती आत्याचं नाव? आणि मावशी किती आहेत तुम्हाला? मावशी आणि मामा? मामा एक आहे, मावशी माहित नाही मला. मामा एक आहे. तुझा मामा एक आहे. किती मावशी आहेत? तीन मावशी. अच्छा. आणि मामाच्या पत्नीला, मामाच्या वाईफला काय म्हणतात? मामी. मामी. हा. शाबास. तुला आणि किती मामी आहे? मामी कोणत्या गावाला राहते मामा मामी? प्रियांश झोपला का? नाही. ठीक आहे. आपण तुला किती मामा आईच्या आहेत? आईला काय म्हणतात? आजी. 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 आणि बाबाच्या आईला? मी तू काय करते? आजोबा. ते बाजूला ठेव. बाबाच्या आईला? आजी. बाबा प्रियांश बाबांच्या तुझी आजी कोणत्या गावाला? प्रियांश तुझी आजी कोणत्या गावाला राहते? काय? ही प्रिशा आता आली का? प्रिशा प्रिशा. हो मॅम. प्रिशा आता झाली. आता आली तू? हो. अच्छा, आता जॉईन केलं तू? का लेट झाली? सॉरी मॅम, मी बाहेर गेलते. नेक्स्ट अच्छा, टाइम हो का? पासून लवकर. तुझी ओळख देऊ शकते? हा? तुझी ओळख देऊ शकते? हो. माझं नाव प्रिशा आहे. मी पहिल्या वर्गात आहे आणि मी आता 7 वर्षाची आहे. माझ्या स्कूलचं नाव SNBV वर्ल्ड स्कूल आहे. मला मराठी शिकायला आवडतं. हो का? तुला मराठी बोलता येतं? हो. हो का? तुला मराठीत काय बोलायला आवडतं? कविता. हा, तर बोल ना.
बोल ना कविता. ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा. छान. छान प्रिशा. आपण नाती शिकत होतो ना. आजी हा. आजोबा मामा मामी झालं होतं. तर मामा मामी जिथे राहतात, मामाचं घर जिथे असतं, त्याला मराठीत काय म्हणतात माहितीये तुम्हाला? जिथे कोणाला मामाचं माहितीये? घर असतं, मामाकडची आजोळ. आजोळ. कोणी हा. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? प्रांजलीने सांगितलं. प्रांजली. शाबास. त्याला आजोळ असं म्हणतात. आणि तुमच्या मामाला मामाच्या किंवा काकाच्या मुलाला काकाचा मुलगा तुमचा काय कोण लागतो? काय नातं असतं? भाऊ. चुलत भाऊ. चुलत भाऊ. आणि मामाची मुलगी किंवा मामाचा मुलगा तुमची कोण लागते? मामी भाई. मामे बहीण. आणि आत्याची मुलगी किंवा आत्याचा मुलगा तुमचा कोण लागतो? आत्ते भाई. आत्ये भाऊ किंवा आत्ये बहीण. बरोबर. आणि अजून एक तुमची आजी आणि तुमची आई, म्हणजे आजी म्हणजे बाबांची आई आणि तुमची आई यांचं काय नातं असतं? बाबांची आई आणि तुमची आई. सासूसून. सासू सून. बरोबर. सून आणि सासू. आणि बाबांचे बाबा आणि तुमची आई यांचं काय नातं असतं? व्हेरी गुड. छान छान. सान्वीला माहिती होतं? सान्वी तुला माहितीये? तुम्हाला सगळ्यात जास्त कोणासोबत राहायला आवडतं? सगळ्यात जास्त कोणासोबत राहायला आवडतं? चला एक एक सांगा. विषय मम्मा डॅडी सोबत. डॅडी मम्मा डॅडी सोबत. अद्वैत तुला? कोणासोबत आवडतं? मला माझ्या मामी आणि माझ्या बाबासोबत राहायला आवडतं. अच्छा. मला सगळ्यांबरोबर राहायला आवडतं. माझ्या फुल फॅमिली. पंक्तीने हात वर केलाय. मला माझ्या भावासोबत राहायला आवडतं. प्रिशा? मला माझ्या दीदी सोबत राहायला आवडतं. स्पृहा? स्पृहा? माझ्या नानी सोबत राहायला आवडतं. छान. गुड. बरोबर आवडतं. कोणाबरोबर? माझ्या आजी बरोबर. आजी बरोबर. आणि स्पृहाला अजून काही सांगायचंय? अच्छा. सान्वीने हात वर केलाय. छान. फुल फॅमिली सोबत राहायला आवडतं. फॅमिली टाइम छान असतो ना. आणि मग स्कूल मधले तुमचे फ्रेंड्स कोण आहेत? कोणाला बेस्ट फ्रेंड वगैरे असतात, तसं आहे? माझ्या मी दोन क्लास मध्ये जाते. त्याच्यातले सगळे फ्रेंड्स मला आवडतात. पंक्ती? माझी बेस्ट फ्रेंड स्वरा आहे. बरं. प्रांजलीची कोण आहे बेस्ट फ्रेंड? अरण्या.
माझं बेस्ट फ्रेंड आहे अमय, वियान, रेवांश and विवान. अच्छा, छान. सगळ्यात जास्त कोणता फ्रेंड आवडतो तुला? प्रियांशला. विवान. विवान आवडतो. अंशी. माझे दोन हा, बेस्ट सांग. फ्रेंड स्वरा आणि आरवी. अच्छा. प्रांजली, तुला कोण आहे बेस्ट फ्रेंड? माझा ख्याती आहे. ख्याती म्हणा. मी समोर बघ, तू नंतर करायचं शाळा संपल्यावर. म्हणूनच त्याला हात नाही लावायचा, जा तिथे बस तिथे. तुला तू सांग. मी बेस्ट फ्रेंड तेजू आहे. माझी सखी. हा, सांग प्रांजली. तू सांगतीये ना? माझ्याकडे दोन बेस्ट फ्रेंड्स आहेत. हो का? एक आरण्या आणि दुसरी अदिरा. अच्छा. त्यांना आपण स्वर सांगूयात का लिहायला? हा, स्वर सांगूया लिहायला. नेक्स्ट क्लासला चालेल, मग आपण पुढचा अभ्यास पुढच्या वर्गात घेऊयात का? कारण आता 12 वाजत आले जवळपास. हो. आपल्याला वर्ग संपवावा लागेल. हो. तर आपण मजा स्वर आली यांना का आज सांगून देऊ सगळ्यांना? हो आली. कोणाकोणाला मजा आली? मला आली. मला सगळ्यांना पण आली? आली. हा, मला मजा आली. मला अरे खूप वा. मजा आली. मग ठीक आहे. खूप मजा आली. कधी भेटतात? अरे वा. मग पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटूया. तेव्हा तुम्ही प्रार्थना व्यवस्थित तयार करून ठेवा. प्रार्थना, त्यानंतर आपला मराठीचा अभ्यास, थोडं थोडं छोटं छोटं गणिताची तोंड ओळख आणि सामान्य ज्ञान, आणि त्यानंतर शेवटची 10 मिनिटं तुम्ही तुम्हाला काय येतं त्याला आपण गुणदर्शन असं म्हणतो. प्रत्येकाला काहीतरी येत असतं. आता सान्वीला डान्स येतो, त्यानंतर हिने शिवगर्जना खूप छान म्हटली पंक्तीने, रेयांशला येतं, प्रिशाला येतं, स्पृहाला येतं, सगळ्यांना काहीतरी येत असतं. तर शेवटची 10 मिनिटं आपण गुणदर्शन करूया आणि मग क्लास संपवूया. स्पृहा, तुला काही सांगायचंय? माझी हॉबी सांगायची. माझी हॉबी डान्स, सिंगिंग आणि बॅडमिंटन आहे. मला पण काहीतरी हॉबी सांगायची आहे. माझी हॉबी जिमनॅस्टिक आहे. अरे वा. माझी हॉबी सांगू का मी? पेंटिंग आणि जिमनॅस्टिक्स माझी हॉबी आहे. अच्छा. व्हेरी गुड. आणि पुढच्या क्लासमध्ये पुढच्या क्लासमध्ये पेन्सिल आणि वही पण तयार ठेवा. आपल्याला छोटी छोटी अक्षरं लिहायची आहेत. ठीक आहे? अरे वा स्पृहा, छान काढलं ग. छान छान, मस्त. मॅम, मला माझी हॉबी सांगायची आहे. हा, सांग ना. माझी हॉबी रीडिंग आहे. इंग्लिश अच्छा, रीडिंग. तुला रीडिंग करते? हो, तुला रीडिंग येतं? प्रियांशला काय आवडतं? ए रिया, अनम्यूट कर ना. मॅम, माझी हॉबी अजून एक आहे. मी फॅनच्या इकडे एक दोरी लावली आणि त्यावरती मी चढत जाते. माझा हॉबी पेंटिंग अँड स्केटिंग अँड बॅडमिंटन आहे. बॅडमिंटन. संपूया का क्लास मॅडम? हा, ठीक आहे ना, चालेल. चालेल. सगळ्यांना बाय बाय.
बाय बाय बाय. बाय. बाय या संडेला. बाय 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 बाय.